मार्गस्थ झाला असता, कारण मैदानाचं नव्यानच इथे काम झालंय. आउटफील्ड थोडीशी पाठीमागच्या साईडला बाउंड्री लाईनला थोडीशी खराब आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं कधी फायदा फलंदाजांना होतोय तर कधी फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होतोय. शशिकांत पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक वरती, 2 क्षेत्ररक्षक, सी कॉर्नरला 1 क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हर थोडासा लॉंग ऑफ कडे आहे. बॅटचे रडार आणि तो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. कॉलिंग आहे, हो ही ते मात्र दुसरा तिसरा अटेम्प्ट सुटलाय. झेल धरणीला दान. चांगला जज झाला होता, जवळ जवळ झेल टिपला गेला होता, परंतु काय घडलं तर दुसरा तिसरा अटेम्प्ट ऑस्ट्रेलियन स्टाईल चांगला पकडला होता. खूप महत्वाचा झेल होता. फलंदाज होते मला वाटते करण, जर त्याला महत्व नाही. झेल सुटला, धावा आल्या 2 धावफलकावरती. हो पुन्हा एकदा चांगलं डिफेन्सिंग चांगलं पाहायला मिळते करण यांचं. चेंडू थर्डमॅन रिजनला डी झोन मध्ये पंच सांगतील 1 धाव आणि एकाच धाब्याबरोबर धावसंख्या पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. आजचा हा दुसरा दिवस या आमदार चषक 2024 पर्व तिसरेचा करंदी गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला या नवी मुंबई शहरामधून. हो इथे मात्र कुठेतरी ऑन साइडला खेळायचं होतं, तिथे चांगलं फील्ड प्लेस पाहायला मिळालं, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट टीम डांगरेकर संघाकडून. तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 जून प्रत्येकाच्या स्मरणातील दिवस. पाहूया, ओहो इथे मात्र फटका काहीसा फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जातील, आता कोणती चुकी केली जाणार नाही, आता माघारी परतावं लागेल. फलंदाज होते जयेश यांना मात्र परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. शिवाजी यांनी इथे मात्र विकेटचं पतन झालं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना, थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळालं. टीम मॅन ऑफ द मॅच, येस पहिलं डेलिकेट केलंय, दुसरं घ्या. पंकजला द्यायला सांगितले का? तर या ठिकाणी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला, या षटकानंतर याचं आहे. आपण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पंकज पार्टे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना, प्रवीण संकेत पार्टीने चांगली फलंदाजी केली, परंतु त्यांनी तो डेलिकेट केलाय. पंकज पार्टे यांना आम्ही मॅन ऑफ द मॅचनी गौरवणार आहोत, परंतु या षटकानंतर त्या मॅन ऑफ द मॅचच्या सोहळ्याकडे आम्ही जाणार आहोत. स्ट्राईक एंडला मात्र नवीन फलंदाज विनोद आपल्याला पाहायला मिळतील. हो चांगला फटका, सरळ बॅटने खेळाय, हो गॅप शोधला, यस कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चांगला फटका होता. अतिशय देखना क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं विनोद यांच्या बॅट मधून. प्रोटेक्शन मात्र होतं तिथे, मात्र नक्कीच बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण झालं, परंतु फटका सिलेक्शन अतिशय भारदार होतं. खऱ्या अर्थानं असले दृश्य क्रिकेटला खऱ्या अर्थानं एक पर्वणी ठरत असतात मित्रांनो, कारण ही स्पर्धा लाईव्ह असते. आमच्या कॅमेरामॅनच्या खऱ्या अर्थानं बोट कॅमेरामध्ये फिरत असतात, जिथे तिथे चेंडू जाईल, ज्या रिझन मध्ये जाईल तिथे आमचा कॅमेरा त्याचा पाठलाग करत असतो. म्हणजे तुमचा फटका किती नेत्रदीप आहे हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग मायबाप पाहत असतो मित्रांनो. आणि ही स्पर्धा लाईव्ह आपल्या भेटीला आहे म्हटल्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये ही स्पर्धा आता डांगरेघर त्याचबरोबर टीम भोगोली या गावामध्ये तर पाहिलीच जात असेल, कारण खूप महत्व आहे, खूप क्रेज आहे आज आपल्या क्रिकेटची. प्रत्येक गावातील आज ग्रामस्थ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत, कारण आपण जर पूर्वीचा काळ पाहिला ना तर खूप विरोध व्हायचा आपल्या क्रिकेटला, चोरून असं जायला लागायचं आपल्याला मॅचेस खेळायला, परंतु आज आपला गावच आपलं घरच आपल्या पाठीशी उभं आहे. हे दिलंय मित्रांनो ह्या क्रिकेटने आपल्याला. चांगला फटका आहे, ओ हो इथे मात्र हो पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो मी सातत्याने सांगतो, ही आता तुम्ही मिस फील्ड केली ना, ही आमच्या कॅमेरामॅनने तुमच्या खऱ्या अर्थाने टिपलंय. जे तुम्ही थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करताना ते खऱ्या अर्थाने आमच्या कॅमेऱ्यामध्ये येत असतं, आणि त्याची चर्चा तुम्ही घरी गेल्यानंतर होते की तुम्ही काय करता प्रॅक्टिसला जाऊन, आलेला हा चेंडू तुम्हाला पकडता आला नाही का. ह्या विचारणा होतात आता. म्हणजे हे प्रगतशील क्रिकेट आहे आणि हे
माध्यम खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर सोशल मीडियाचं आहे. हो हो, त्या दरम्यान क्रॅकिंग प्रहार आलाय. स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मी सातत्यानं सांगतो काही गोष्टी खऱ्या अर्थानं समालोचन करताना सांगायच्या नसतात, परंतु मी आवर्जून त्या सांगत असतो. कारण आम्हाला सातारा जिल्ह्याचं क्रिकेट, आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट एक प्रगतशील क्रिकेट पाहायचं मित्रांनो. सर्व गुण संपन्न प्रत्येक खेळाडूनं व्हावं ही एक माफक अपेक्षा, आणि त्याच दृष्टीने मी सांगत असतो. मी माझ्या KSK मध्ये ज्यावेळेस खेळतो ना, कितीतरी गोष्टी सातत्यानं सांगतो, त्यांच्या मनामध्ये त्या बिंबवल्या जातात. त्याच वेळी त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. म्हणून मी नक्कीच तो प्रयत्न माझ्या परीने करत असतो. तिथं अतिशय चांगला एक डिफेंडिस फटका, तिथे पॉइंटच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, गली पॉइंटच्या दिशेने चांगला खेळ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज अश्विन. आता मात्र 1.3चा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या मात्र 15च्या घरामध्ये आपण पाहतोय, म्हणजे कुठेतरी संत आहे म्हणेन. टीम डांगरेकर संघाची सुरुवात थोडीशी संत आहे. थोडा एक घेर चेंज करावा लागेल, कारण आपण जर पाहिलं तर एक विकेट तर पडली आहे, परंतु धावा सुद्धा तुम्हाला जमा कराव्या लागतील. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून आलेला हा दमदार फटका आहे. 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, 2च धावा कंप्लीट होतील. तर 2 धावांची भर धावसंख्या जाऊन पोहोचेल मात्र 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू, ओ चांगला फटका आहे, चांगला सजवलाय. सी कॉर्नरच्या दिशेने मार्ग लावून द कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक तिथे बाउंड्रीमॅन येतील. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल. त्या दरम्यान दुसरी धाव सहजरित्या पूर्ण कंप्लीट केली जाते. 19 धावा धावफलकावरती. 19 म्हटलं की 19 फेब्रुवारी मित्रांनो प्रत्येकाच्या स्मरणातील तारीख आहे. थोड्याच दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये एक वेगळा सण साजरा केला जाईल. पुन्हा एकदा अश्विन आपल्या रनिंग ट्रॅक वरती. या षटकानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रवीण पार्टे सॉरी पंकज पार्टे यांना देतोय. त्या दरम्यान काय सुपर अप्पर कट आहे, सुपर से भी ऊपर. चेंडू धन धन सीमा रेषा बाहेर. फलंदाज होते विनोद यांच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. इथे आम्ही सन्मानित करतोय नेक्स्ट मॅच निमंत्रित करतोय आम्ही या ठिकाणी टीम देवदेववाडी आकाश विपक्ष टीम बोलाई आंबेघर. नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो. या दोन्ही टीम्सनी सज्ज राहायचंय. टॉस साठी लगेच टॉस का बॉस या ठिकाणी याचे एंड ऑफ द फर्स्ट षटक फर्स्ट इनिंग. देवदेववाडी आकाश विपक्ष टीम बोलाई आंबेघर. आपल्याला फर्स्ट कॉल आहे, याची दक्षता घ्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 23 धावा धावफलकावरती आहे. शैलेश गोलंदाजी मार्क वरती. टीम भोगवली 11. भोगवली म्हटलं तर खरं आता कुडाळ भोगवली आहे, कारण आपण पाहिलं तर मेढा विभागामध्ये सुद्धा भोगवली गाव आहे. म्हणजे एकाच तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 2-2. मी कालच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की बऱ्याच गावांचं सेम टू सेम नाव आपण पाहिलं तर काल विवर संघ खेळत होता, तर आमच्या सोळशी विभागात सुद्धा विवर आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये. इथे मात्र हा बॉल आहे, इथे हा ट्रॅक्टर चेंडू अतिशय देखणा चेंडू पूर्णतः फिरले होते फलंदाज आपण पाहिलं तर करण, परंतु चेंडूची गती पारखता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फील्ड प्लेस मध्ये चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील, कारण गोलंदाज पात्र पाहिलं गेलं तर शैलेश यांनी स्वतः थोडंसं परिवर्तन केलंय. शॉर्ट पिच ऑफ एसटीच्या बाहेर. ओहो क्रॅकिंग आपलातून फलंदाज मात्र करण यांच्या बॅट मधून आलाय तुफानी टोली जंग षटकार. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. दमदार फटका बॅटला लागला, त्यावेळेस अतिशय पॉवरफुल ताकद वापरली होती इथे मात्र करण यांनी, आणि तो चेंडू मात्र सरळ भिरकावून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांबरोबर धावसंख्येमध्ये सुद्धा बदल पाहायला मिळेल. 29 ऑन स्कोर बोर्ड.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम डांगरेघर 11 इथे मात्र चांगली फलंदाजी करताना षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 2.2चा खेळ संपलाय. हो पुन्हा एकदा हाफ बॉली घेतलाय, भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहेत या चांगला झेल तिथे मात्र लॉंग ऑनला टिपला जातोय आणि खेळी संपुष्टात येते. करण यांची चांगला दमदार फटका होता, परंतु कुठेतरी चेंडू थोडासा स्विंग पाहायला मिळाला बॅटला, त्यामुळे थोडीशी ताकद तिथे कमी झाली फटक्याची आणि इथे मात्र झेल अफलातून टिपलाय. एक मोठा अडथळा खऱ्या अर्थानं टीम भोगोली संघाने मात्र इथे दूर केलाय म्हणेन, कारण ज्या प्रकारची करण फलंदाजी करत होते कुठेतरी धाव संख्येला टॉप घेअर मध्ये घेऊन चालले होते, इथे थांबवलंय. विकेटचं पतन. पहिल्या नवीन फलंदाज नितीन विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मॅच अजून खूप लांब आहे, अर्धा पल्ला झालाय. 2.3चा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 2.3चा खेळ शेष आहे. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा, म्हणजे तुम्ही 50+ नक्की 100% जाण्याचा प्रयत्न होणार टीम डांगरेघर 11 संघाकडून. ज्यावेळेस तुमच्याकडे त्या धावा असतील त्यावेळी एक मानसिक चांगली स्थिती आपण घेऊन गोलंदाजी करू शकता. पुन्हा एकदा शैलेश निघतील, गती परिवर्तन आहे. हो इथे मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या हातामध्ये. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल, त्यानंतर मात्र थ्रो. पण बॅकिंग खूप महत्वाचं आहे, कारण सातत्याने आम्ही सांगत असतो की आउटफील्ड कोणत्याही दिशेला चेंडू वळवू शकते, त्यासाठी बॅकिंग खूप महत्वाची आहे. तुम्ही एक नाही तर 2 खेळाडू बॅकिंगला गेला पाहिजे आणि ते घडताना पाहायला मिळते, कारण क्रिकेट एक असा खेळ आहे की तिथे एकमेकाला आधार, एकमेकाच्या पाठी खंबीर उभं राहिलं जातं. हा बॉल घेतला, चांगला फटका आहे ते कबर रिझन मधून. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफच्या तिथे 5 चेंडू थोडीशी उसळी घेतोय, थोडस बबलिंग झालं आणि त्याचा फायदा दुसऱ्या धावेमध्ये झाला. दोन धावेबरोबर धावसंख्या मात्र 32. गती परिवर्तन इथे मात्र सरळ बॅटने खेळला, चेंडू अडथळा आलाय, बाहेर आहे का बघा, आणि आता धावून काढाव्या लागतील तुम्हाला. त्याच्या आतमध्ये डिक्लेअर आहे परंतु बाहेर असेल. थर्टी 34 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकाच्या अंती 34 धावा फलकावरती टीम डांगरेघर 11 संघाने लावल्यात. नेक्स्ट मॅच आपल्याला दुसरा कॉल असेल टीम देवदेववाडी आकाश विपक्ष टीम बोलाई आंबेघर. या 2 संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस करण्यासाठी आमच्या टॉस का बॉस या ठिकाणी हजर राहायचे विनंती असेल आपल्याला. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. नवीन गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये टीम भोगोली करंदी या टीम कडून क्षेत्ररक्षणाचा मोयाजा केला जातोय, परंतु स्पीडअप ठेवा, गेम मध्ये ढिलाई ठेवू नका मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. आम्ही सातत्यानं तुमच्या पाठीमागे यासाठी लागतो की वेळ कोणासाठी थांबत नाही, गेलेली वेळ पुन्हा येत नाही मित्रांनो. आयोजकांसाठी वेळेचं खूप मोल आहे. इथे मात्र खूप लांबून ओढण्याचा प्रयत्न, कारण मी सातत्यानं सांगतोय की आपण आज एक 300 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापून या शहरांमध्ये आलोय. इथला खऱ्या अर्थानं आपण येत असताना आपलं सर्व सामग्री घेऊन येतोय, परंतु मैदान मात्र सातारा जिल्ह्यामधून उचलून आणू शकत नाही आपण. आपल्याकडे खूप मैदान आहेत. आपण जर गाव आपलं पाहिलं ना तर खूप मैदान, खूप मोकळी जागा, खूप परिसर मोकळा आहे, परंतु तिथून उचलून आणून इथे ठेवता येत नाही. त्यासाठी इथलीच मैदान आपल्याला हवेत आणि इथल्या भूमिपुत्रांचं आपल्याला सहकार्य खूप आहे. त्यासाठी संध्याकाळी थोडंसं त्यांना प्रॅक्टिससाठी आपल्याला मैदान द्यावं लागतं. इथे मात्र बॅटची आतली एज लागली, चेंडू मात्र जाईल तिथे मिडॉनला. क्षेत्ररक्षण होईल 1 आणि 1 धाबेसाठी. धाबा चांगल्या आल्या धावफलकावरती, परंतु आता कुठेतरी अजून धाब्यांचा मिलाप करावा लागेल टीम डांगरेघरला. 35 ऑन स्कोर बोर्ड. 3.2 खेळ संपलाय. हो इथे मात्र खूप बाहेर, चांगला यावरती अप्पर कट, सुपर कट आहे. धावा किती देऊन जाईल
पाहायचा आहे. यस, पंच सांगतायत हा आहे चौकार. 4 धावेची भर इथे मात्र पंच सांगतायत वन बाउन्स अलाउड आणि इथे वॉर्निंगला दिली जाते. जुना चेंडू सोपवा पंचांकडे. त्या लवकर गेम चालू ठेवा. चला स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. विनंती असेल मित्रांनो आपल्याला. कोणती ढिलाई ठेवू नका, विनंती आहे आपल्याला. स्कोर बोर्ड 39 धावा, 14 षटक प्रगतीपथावर. मार्गस्थ असताना प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून सज्ज होतील. चांगला चेंडू अफलातून आहे. ओहो सुपर. मागचा चेंडू का मी असा हाताळला हा प्रश्न नक्कीच प्रथमेश स्वतःला विचारत असतील, कारण तो चौकार गेला. तो खूप लॉलीपॉप चेंडू होता. खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना, आ बैल मुझे मार, एवढा लॉलीपॉप होता. सहजरित्या फलंदाज मात्र विनोद यांनी तो चेंडू तडकावला होता. पुन्हा एकदा सज्ज प्रथमेश. हा बॉलिंग घेतलाय, तिथे प्रोटेक्शन आहे पाठीमागे. काय घडेल? एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस पूर्ण झाल्यात. यस, 2 धावा कंप्लीट. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय दमदार. 41 धावा धावफलकावरती. 3 पूर्णांक जवळजवळ 5चा खेळ संपुष्टात आलाय. अजूनही उर्वरित 1 षटक येणं बाकी आहे. म्हणजे इथे धावा नक्कीच चांगल्या जमा झाल्यात म्हणेन टीम डांगरेकर संघाच्या स्कोर बोर्ड वरती. आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालंय. तब्बल 41. आता मात्र चांगला फटका, परंतु उंची आहे, लांबी कमी. जजमेंट फसलंय. यस, आम्ही पाहिलं होतं. त्याच वेळी कुठेतरी मनामध्ये पाल कुजबुजली होती, कारण तुम्ही खाली बघून पुढे येणार तर इथे तुम्ही झेल टिपणार नाही मित्रांनो. यस, वन बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर लॉंग ऑफ रिझनला. तुम्ही ज्यावेळेस बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करताना त्यावेळेस पूर्णतः जागेवरती पहिलं स्तब्ध राहा, चेंडूचा अंदाज घ्या आणि तदनंतर तुम्ही पुढे या. परंतु ते घडताना पाहायला मिळत नाही. एंड ऑफ द 4 षटक आलेला शेवटच्या चेंडूवरती लगबायचा चौकार म्हणेन, कारण जवळजवळ चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला होता, परंतु क्षेत्ररक्षक आतमध्ये निघून आलेल्या चौकार. आणि हे क्रिकेटचं नक्कीच मादक सौंदर्य पाहायला मिळतं प्रेक्षकांना. थोडासा मनोरंजनाचा भाग हा नक्कीच इथे आपल्याला घडताना पाहायला मिळत असतो. तर 4 बरोबरच 4 षटकांमध्ये 45 स्कोर बोर्ड आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 45 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकासाठी कोणाकडे चेंडू सोपवला जाईल? अश्विन वैयक्तिक दुसरं संघासाठी शेवटचं निर्णायक षटक घेऊन येत आहेत. 2 अश्विन आहेत का तुमच्याकडे? वेगळं होतं का? नक्कीच अश्विन येत आहेत. स्ट्राईक एंडला कोण आहे? विकी ऑन स्ट्राइक. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. फुल टॉस हो, त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार. यस, आउट ऑफ द पार. डीप मिड विकेट, चेंडू सीमारेषा बाहेर. सुरुवात दमदार झाली टीम डांगरेकर संघाची 6 धावेनी अफलातून. आणि तुम्ही असा चेंडू दिलात ना, खऱ्या अर्थानं या शेवटच्या स्लॉक ओव्हर साठी खूप माइंड. हा सर चेंडू हवाय, चेंडू मिळत नाही, द्या दुसरा जुना चेंडू द्या. अरे आपले स्वयंसेवक संदीपजी आज थोडंसं ऍक्टिव्ह करा मुलांना. चारी बाजूला खऱ्या अर्थानं आपले कार्यकर्ते ठेवूया आपण. आपला वेळ खूप महत्वाचा आहे. मी सातत्यानं सांगत असतो की वेळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ पुन्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये येत नाही मित्रांनो. त्यासाठी जो वेळेला किंमत देतो ना, वेळ त्याचीच किंमत करते. आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्व द्या मित्रांनो. प्रत्येक काम वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न करा. तुमचा मग अभ्यास असेल तो वेळेत पूर्ण करा. तुमचं जर वर्किंग असेल तर ती तुम्ही ऑफिसला वेळेवरती पोहोचा. व्यवसाय वेळेवरती करा. सगळ्या गोष्टी वेळेवरती. ओहो, क्लास आहे इथे, कमबॅक आहे. परंतु एसटी रक्षणामधली चुकी पंच सांगतायत. बाईच्या स्वरूपामधील 1 धाव. कमबॅक केलंय. पहिला थोडासा फुल टॉस गेला, तदनंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं अश्विन यांच्या माध्यमातून. फील्ड प्लेस मध्ये चेंजेस नक्की केले जातील. मला वाटतं थर्डमॅन घेतला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बोलवला जातोय एसटी रक्षकांच्या माध्यमातून. कुठेतरी पायबंदी घातली जाते फलंदाज विनोदला.
पुढे सरसावण्याचा कोणताही प्रयत्न केला परंतु नाही, जुमले नाही, फटका आलाय आणि तिथे लॉंग ऑफच्या हातामध्ये दिलाय. यस, इथे मात्र विकेटचं पतन. चाल मात्र यशस्वी ठरले म्हणेन टीम भोगवली संघाची, कारण पाहिलं दडपण आणलं होतं विनोद फलंदाजांवरती आणि ते यशस्वी झालं म्हणेन. विकेटचं पतन झालंय, त्याचबरोबर डॉट बॉलची सांगता झाली. सानपाने गावचे सुपुत्र विशालजी राजपुरे साहेब यांचे इथे आगमन झालंय. त्यांनाही विनंती करते आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं बहारदार त्यांचं कार्य आहे आणि त्यांचा आम्ही या खऱ्या अर्थानं काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी यांच्या वतीनं या आमदार चषक मध्ये सहर्ष स्वागत आणि त्यांचा सन्मान करतोय. मी आयोजन समितीला विनंती करेन आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. अतिथी देवो भव, आलेल्या सर्व मान्यवरांचं आदरपूर्वक सन्मान. ओहो, इथे थोडसा लेट झालंय का नाही. यस, विकेटचं पतन आहे. चाल यशस्वी झाले म्हणेन. टीम भोगोली लेवल संघ ऍक्टिव्ह झाले शेवटच्या षटकामध्ये आणि ते गरजेचं होतं. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. म्हणजेच विचार केला तर जी समाधानकारक स्थितीमध्ये पाहिजे होती तिथपर्यंत टीम डांगरेघर जाऊन पोहोचलाय म्हणेन, कारण 5 षटक 50+ धावा तुम्हाला हव्या होत्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आत दाखल झालेत. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आलेत. चांगली आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे. हॅट्रिकचा चेंडू आहे. येस, हॅट्रिकचा चेंडू इथे मात्र अश्विन घेऊन येतात. मोठा लांब पल्ल्याचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत. हो यस, इथे मात्र टिपला जाईल झेल. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक गोलंदाज आहेत भोगोली संघाचे अश्विन यांच्या नावे नोंदवली जाते. खूप खूप शुभेच्छा असतील. त्या दरम्यान यांचं इथे शुभागमन झालंय. पाहिलं गेलं तर आदरणीय सन्माननीय शिवाजी विश्वासराव निकम साहेब, ऑपरेशन मॅनेजर APM टर्मिनल्स मुंबई JNPT, यांचं इथे शुभागमन झालंय. आदरणीय शिवाजी विश्वासराव निकम सर आणि यांना इथे आम्ही सन्मानित करतोय. त्यांचा यथोचित आयोजन समितीच्या वतीनं शुभ सन्मान आम्ही मंचावरती केलतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देतोय आणि त्यांना या ठिकाणी आम्ही यथोचित असं सन्मानित करतोय. खरोखरच टीम करंदी संघाची एक वेगळी खासियत आहे. मी कालपासून पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग तो बँकिंग क्षेत्र असू द्या, गव्हर्नमेंटचं क्षेत्र, खऱ्या अर्थानं केंद्राचं क्षेत्र असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचं क्षेत्र असेल, महाराष्ट्र शासनचं क्षेत्र असेल, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पतपडी विभाग म्हणजे सहकार क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावातील एक ना एक अधिकारी आहे, एक ना एक पोलीस दल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा. 53 धावेंचं आव्हान आहे. तर टीम डांगरेघर संघ शेवटच्या षटकामध्ये लडखडला. 4 विकेट घेतल्या अश्विननी. शेवटच्या 4 चेंडूमध्ये 4 विकेट हासिल केल्यात मित्रांनो. त्या दरम्यान इथे ज्यांचं शुभागमन झाले ते महेश शामराव निकम, मॅनेजर ज्ञानदीप पतसंस्था, यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. महेशजी निकम, मॅनेजर ज्ञानदीप पतसंस्था, सहकार क्षेत्रातील आणखीन एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, त्यांचा इथे आम्ही यथोचित सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती. त्या दरम्यान पुन्हा एकदा मी निमंत्रित करतोय टीम देवदेववाडी आकाश, विपक्ष टीम बोलाई आंबेघर. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. आंबेघर संघाचे कर्णधार आलेत. टीम देवदेववाडी आकाश, आपले कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत मित्रांनो. चला, टॉस करतोय आम्ही लगेच, कारण या मधल्या वेळामध्येच आपल्याला नाणेफेक करायची असते, अन्यथा पुन्हा मॅच चालू होते लाईव्ह. त्यासाठी विनंती असेल आपल्याला. चला, आणि मी आदरणीय खऱ्या अर्थानं सन्माननीय श्री शिवाजी विश्वासराव निकम यांना विनंती करतो, दादा आपण टॉस करूया. आपल्या शुभ हस्ते आम्ही येणाऱ्या मॅचचा टॉस करतोय.
मी शिवाजी निकम सरांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे नाणेफेकीचा कॉल करतोय. टॉस का बॉस या ठिकाणी या. बाकीचे मान्यवर सुद्धा आले तरी चालतील. मी कॅमेरामॅनला विनंती या आपलं इथे टॉस का बॉस कलेक्ट करा. एका बाजू हा पंचांना नवीन चेंडू द्या. पंचांना नवीन चेंडू द्या. तर इथे मात्र आम्ही टॉस करतोय. एका बाजूला टीम बोलाई अंबेकर, विपक्ष टीम देवदेववाडी आकाश. या दोन संघांदरम्यान प्रेस मॅच असेल. टॉस केला जाईल. संदीपजी कॉइन द्या पटकन. संदीपजी मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला टीम देवदेववाडी, विपक्ष टीम आंबेघर. या दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. कोण मागेल? हा पहिलं पोटगड खूप गरजेचं असतात मित्रांनो. आठवणी कोण मागेल? टीम देवदेव आंबेघर, विपक्ष टीम देवदेव. हा आकाश सुनकरे ज्यांच्या नावे ही टीम खेळते देवदेववाडी. मला वाटते कृष्णाई रॉकस्टार मध्ये होते का? यस कोण मागेल? टीम आंबेघर बोलाई. हा सिंग द कॉइन, काटा द कॉल आणि काढा. देवदेववाडी संघाच्या बाजूने नाणे टॉस जिंकला. काटा बोलाय. हा सॉरी टीम खऱ्या अर्थानं आंबेघर ना, आंबेघर संघाच्या बाजूने कॉल जातोय. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम चॉईस काय कराल? आम्ही 5 षटकांची मॅच असेल. पाहताय धावा 50 प्लस होत आहेत. किती धावांपर्यंत रोखाल टीम देवदेववाडीला? आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करू. 50 धावांच्या आतमध्ये आपण जर तर करुणात क्रिकेट क्लब करंदी यांच्या वतीनं तिसरं आयोजन होत आहे, यशस्वी आयोजन. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खरंच खूप सुंदर आयोजन आहे. आकाश टॉस हरला तुम्ही, परंतु टॉस हरला ही खेळपट्टी पाहताय. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल? आम्ही कमीत कमी 60 प्लस. तुमची फलंदाजी पाहण्याचं सगळ्यांना उत्सुकता असते. आकाश एक अतिशय भारदार फलंदाज आहे जे खऱ्या अर्थानं जावली विभागामध्ये 60 प्लस झालंच. परंतु आपण जर पाहिलं तर करंदी गावच्या वतीने हे आयोजन होते. आपण नवी मुंबईमध्ये खूप सारी मैदानं पाहतो, खूप क्रिकेट खेळतोय, परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगाल? कसं आयोजन वाटतंय तुम्हाला? प्रथमतः तर आयोजकांचा धन्यवाद की आम्हाला संधी दिल्याबद्दल. मागील 2 वर्ष आम्हाला खेळायला भेटलं नाहीये, याचीच खंत आहे. आता ह्या तिसऱ्या वर्षी खेळायला भेटते, त्याबद्दल आयोजकांचा आभार. आणि स्पर्धा ही अत्यंत उत्तम प्रकारे चाललेली आहे आणि त्याबद्दलही करंडी संघाचा हार्दिक आभार. दोन्ही शुभेच्छा देतोय. या ठिकाणी मान्यवरांना ही विनंती करेन आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती स्थानापन्न होऊया आणि चालू लाईव्ह मॅच आहे तिचा नक्कीच आनंद आपण घेऊया. दोन्ही टीम्स आपण जर पाहिलं तर टीम बोलाई आंबेघर संघाने नाणेफेक जिंकले आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय. जाऊया बॅक टू कॉम्बॉक्स कडे. धन्यवाद. महाजकडे एच लागते. चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये जाईल. सलामीची जोडी प्रथमेश प्रतीक असे आले. आतापर्यंत गोलंदाजी मार्क वरती पाहिलं तर नितीन 1-1 धाव आतापर्यंत. 4 चेंडू हाताळलेत. डी मध्ये चेंडू आपण पाहिलो 1-1 धाव. खरं अर्थानं 53 धावा म्हटलं. 5 षटकांची मॅच आहे. हो इथे मात्र खूप लांबून वडलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. हो इथे मात्र लॉंग ऑफ रिझनला टिपला जाईल शेल. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने जातील. प्रतीक यांना मात्र बाद व्हावं लागेल.
पहिलं विकेट मात्र टीम डांगरेकरने आपल्या नावे केलाय. इथे मात्र पहिला धक्का टीम भोगोली 11 संघाला. खऱ्या अर्थानं जर भोगोली 11 संघाचा जर विचार केला ना तर अजून जवळजवळ एक 10 धावा वाचल्या. त्याचं कारण अश्विन होते. त्यांनी शेवटचं षटक काय हाताळलं यार. आपलातून बॅक टू बॅक 4 विकेट्स 4 चेंडूवरती त्यांनी प्राप्त केल्यात. हा एक रेकॉर्ड आहे या स्पर्धेमधला मित्रांनो आपलातून. कारण हाणामारीचं शेवटचं षटक घेऊन आल्यानंतर तुम्ही 4 चेंडू 4 विकेट म्हणजे ते डॉट चेंडू असतात. हे हाताळलं म्हटल्यानंतर तुम्ही संघासाठी खूप मोठी उपयुक्त कामगिरी केलेली आहे. नवीन फलंदाज मात्र मैदानात दाखल होतील. शशिकांत. टीम भोगोली 11 संघ थोडीशी पारी लडखडली. ती मॅन्डेटरी पॉवर प्लेला खऱ्या अर्थानं मोठी धावा उभारायच्या असतात तिथेच मात्र पारी लडखडले म्हणे टीम भोगोली 11 संघाची. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरतून नितीन. चांगला हो आपलातून क्षेत्ररक्षक आणि त्या साठी क्षेत्ररक्षक आम्ही तिथे सजवलाय. यस आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा शॉर्ट कव्हरला घेतले होते. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. इथे स्टॉप केले. धावा मात्र स्टॉप केल्यात म्हणे टीम डांगरेकर संघाने. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. 4 गोलंदाज आपले पहिले ठरलेले असतात त्यासाठी मीटिंग घ्यायची गरज नाहीये. कारण सिच्युएशन क्रिएट झालं तर ठीक आहे चर्चा विनिमय करा मित्रांनो. परंतु आपण नवीन गोलंदाजाला निमंत्रित केलं जाईल पॉवर प्ले क्रमांक 2 साठी. प्रतीक. धावसंख्या 4 झाले मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 4 धावा 1 बाद 4 असं समीकरण टीम भोगोली 11 संघाचा आहे. म्हणजे इथे कुठेतरी बागपुटला गेलाय टीम भोगोली. परंतु आपण जर विचार केला तर प्रथमेश आता मात्र इथे त्याला आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल. इथे आडव्या पट्ट्याने क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. जर गॅदर झाला असताना तर धोका नक्की होता प्रथमेशला. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात महत्व नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेबरोबर धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाजी मार्क वरतून प्रतीक पुन्हा एकदा निघतील. आपटलाय. इथे मात्र थोडासा वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा होता. इथे दोन्ही फलंदाज एकाच एंडला. परंतु शशिकांत यांना परतावं लागेल कारण प्रथमेशची गरज आहे टीम भोगोली संघाला मी म्हणेन. कारण सलामीला आलाय त्याच्याकडे चांगलं टेम्परामेंट आहे. शशिकांत ज्याने फटका असा पद्धतीचा खेळला होता ना की तिथे ती धाव कोणत्या पद्धतीची घेण्याची गरजच नव्हती. कारण त्यांच्या बॅटला चेंडू अतिशय कट लागला होता आतल्या साईडला आणि तिथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन झाले. टीम भोगोली संघाच्या फलंदाजांचे खांदे झुकलेले आहेत. हे झालं नाही पाहिजे मित्रांनो. मी सातत्यानं सांगतो हार क्रिकेट कोणताही स्पोर्ट्सचा गेम म्हटलं तर तिथे मात्र जीत पराजित आलाच. परंतु जरी पराभव झालो तरी आपलं क्रिकेट संपलेलं नसतं. एक स्पर्धा झाली म्हणून काय झालं पुढच्या स्पर्धेसाठी आणखीन तयारी करेन मजबूत स्थितीने पुन्हा उतरेन ही जिद्द प्रत्येकाच्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर आपला पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट पाहिलं ना खूप क्रिकेट आहे मित्रांनो. प्रत्येक सॅटर्डे संडेला क्रिकेट आहे. एज लागली आहे. चेंडू मात्र जातोय. शॉर्ट स्क्वेअर लागला तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. टीम डांगरेकर संघ चांगला ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळाला. एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली आहे. त्याचं कारण बहारदार गोलंदाजी आहे मित्रांनो. नक्कीच अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगती पत्त्यावर आहे. पुन्हा शॉर्ट पिच हाफ बॉल घेत आहे. इथे मात्र प्रहारदार फटका आलाय अबाक्या बाहेर. चेंडू जाईल. प्रथमेशच्या बॅट मधून आला एक दमदार चौकार. 2 षटकाचा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चला टाइमपास नको. चला स्पीडअप ठेवा. बॅट चेंजची नक्कीच मागणी झाली. चला टीम भोगोली आपण लगेच दुसरी बॅट पोहोचवा मित्रांनो. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो. टीम ह्यांच्यामध्ये कोण जिंकलंय ही चालू आहे का. तिथे मात्र टीम बोलाई आंबेकर संघाने नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यासाठी आपण सज्जर आपल्या स्क्वॉडची
त्याचबरोबर आकाश झुनघरे आपण सुद्धा आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे. या मॅच मध्ये आकाश झुनघरे यांची फलंदाजी पाहण्याचा योग नक्कीच प्रेक्षकांना येईल. चला लवकर चला बाहेर मैदानाच्या स्पीडअप ठेवा. डॉट डिलिव्हरी. त्या दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. मला पण चला लवकर मॅच सुरू करा प्लीज. विनंती असेल. वेळ टाइमपास घेऊ नका. विनंती असेल तुम्हाला प्लीज. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा प्राचारण केले. नितीन वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. उंचपुरा असा हा खेळाडू. ओहो इथे मात्र फटका बसलाय. प्रथमेश क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि चांगला झेल टिपलाय. मोठा अडथळा दूर केलाय. इथे मात्र प्रथमेश यांना माघारी पाठवलंय. इथे मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागला. टीम डांगरेघर संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. चांगला झेल आपल्याला इथे पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला आणि मोठा अडथळा. म्हणजे अशा आकांक्षा पल्लवीत ठेवणारा हा खेळाडू मात्र इथे पॅव्हलियनच्या दिशेने जातोय. आणखीन एक विकेट क्रमांक 3 मात्र तंबूच्या दिशेने. टीम भोगोल 11 संघ. धावसंख्या मात्र फक्त 11 धावा आहेत. 2.1 चा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिल्याच चेंडूवरती नितीन यांनी खूप मोठं यश संपादन केलंय. पहिलं षटक हाताळलं त्यावेळी सुद्धा एक विकेट आपल्या नावी केली होती. प्रत्येकाला बाद केलं होतं. म्हणजे एक चांगलं दर्जेदार क्रिकेट नितीन यांच्या माध्यमातून टीम डांगरेघर 11 संघासाठी. नवीन फलंदाज 11 धावा धावलकावरती आहेत. इथे मात्र काय घडते आपल्याच पॉवर थ्रो मध्ये. चांगले क्षेत्ररक्षक शशिकांत. नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता मात्र टीम भोगोली संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला. यामधून बाहेर निघायचं असेल तर मोठे फटके हवे आहेत. डान्सिंग ग्राउंड इथे मात्र क्रीज सोडलं होतं. चेंडू जातोय. खूप मोठा चेस करून आले तिथे खेळाडू. मला वाटतं एकच धाव घेतली तिथं. हो इथे मात्र एका दुःखा धावेनी कोणताही स्कोअर चेस करता येणार नाही. धावसंख्या फक्त 12 आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे कुठेतरी बागफुटला आहे टीम भोगोली 11 संघ म्हणेन. कारण तिसऱ्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू म्हणजे 2.3 चा खेळ संपलाय. अर्धी मॅच संपले. फक्त तुम्ही 12 म्हणजे तुम्हाला 25 कडे धावा हव्या होत्या तिथं फक्त 12च आहेत. हो इथे मात्र लांब पल्ल्याचा फटका. परंतु उंची आहे. लांबी कमी. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चेंडू खाली. विकेटचं पतन. इथे आणखीन एक गडी बाद होतोय. मला वाटते प्रतीक बाद होऊन तंबूच्या दिशेने परततायत. आणखीन एक महत्वाची विकेट खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर टीम भोगोली संघाची पॅव्हलियनच्या दिशेने जाते. एक आपण जर पाहिलं पॉझिटिव्ह एनर्जी नाहीये टीम भोगोली संघाच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. एक पराभव पत्करला की काय असं वाटायला लागलंय. परंतु नाही मित्रांनो, शेवटपर्यंत लढायला शिका. कारण मी आज माझ्या जॉबचा, माझ्या व्यवसायाचा खाडा केलाय. माझ्या
खऱ्या अर्थानं वर्किंग डेला मी आज सुट्टी दिली. मी आलोय माझ्या गावासाठी खेळायला, म्हणजे फक्त एका चेंडूवरती बाद होऊन परत जायला नाही आलो. मी आज सुट्टी घेतली आहे, ती माझ्या गावासाठी घेतली. म्हणजे ते काहीतरी करायला पाहिजे, आपण आपलं योगदान द्यायला पाहिजे. मी सातत्यानं सांगतो मित्रांनो, आज आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी, आज रोजीरोटीसाठी आपण 250-300 किलोमीटरचा प्रवास करून आज या शहरामध्ये दाखल झालोय. म्हणजे प्रत्येक जण वर्किंग असतोय, आणि परंतु आज क्रिकेटची मॅच आहे म्हणजे मी सुट्टी घेतली, आणि त्याचा फायदा मला नक्कीच गावासाठी करायचा आहे. हे प्रत्येकाचं लक्ष असणं गरजेचं आहे. इथे मात्र मिड विकेट रिजनला चेंडू जाईल. ओहो, लॉंग, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आउटफील्ड खूप चकवा देते. मी कालपासून सातत्यानं सांगतोय की नवीनच खरं काम झालंय, त्यामुळे आउटफील्ड थोडीशी चकवा देणारे आहे. सांभाळून प्रत्येकाने खेळा, कारण कुशल मोमेंटला 1-2 धाव्यांचं पूर्ण महत्व असतंय. 2 धाव्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. ओ, इथे मात्र काय घडलंय, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. एंड ऑफ द थर्ड षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 14 आणि 14 धावा आहेत. आपण जर पाहिलं तर 53 धावांचं खूप मोठं आव्हान आहे. 14 धावा धावपल करतेत, म्हणजे अजूनही तुम्हाला 39 धावा, उर्वरित चेंडू 12 चेंडू मध्ये 39 धावा बनवाव्या लागतील विजयासाठीचं खूप मोठं आव्हान टीम भोगवली 11 संघासाठी. 12-39, 39-12 इक्वेशन. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाज येतील आदर्श, गोलंदाजी मार्क वरती, ज्यांनी एक झेल सोडला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, परंतु आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज कोण आहे तिकडे, बॅट्समन शशिकांत. वाईटची मागणी उचलून धरली आहे. वाईट +1, 2 धावा. इक्वेशन कमी होत आहे. 37 आलंय. कोणतीही बाज बोलू शकते मित्रांनो. आपण क्रिकेट पाहिलं ना, क्रिकेट म्हटलं जातं की रंग बदलणारा सरडा आहे. कधी कोणचं सिच्युएशन क्रिएट होईल सांगता येत नाही. एंड चेंज केलाय, परंतु फायदा नाही झाला. त्याच्या अजून बाहेरच्या दिशेला चेंडू, जर आपला लेगच्या दिशेने वाईट जात असेल तर आपण एंड चेंज कोणत्या साईडला करतोय हाच खूप मोठा प्रश्न पडतो. तुम्ही जी दिशेने वाईट जातोय त्याच दिशेचा पुन्हा एंड निवडताय, ओव्हर द पिच जाताय म्हटलं तर त्याहून अजून बाहेर जाणारा चेंडू टाकला जाणार की काय, ही शंका येते. ओ, फटका बसलाय तिथे. मिड विकेट सज्ज. लॉलीपॉप. शशिकांत बॅक टू द पवेलियन. आणखीन एक विकेट पडले टीम भोगोल संघाची. विकेट बरोबरच एक डॉट चेंडू सुद्धा येतोय. 2 वाईट, तदनंतर चांगलं कमबॅक. गोलंदाज मात्र आदर्श यांच्या माध्यमातून. विकेट क्रमांक मात्र 5 आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर टीम भोगोल 11 संघाचा पवेलियनच्या दिशेने गेल्यात. इन नंबर 7 वरती फलंदाज येत आहेत. स्वराज. चला स्पीडअपनी चला स्वराज, विनंती असेल आपल्याला, कारण आपण खूप जलद क्रिकेट खेळतोय मित्रांनो. मी सातत्यानं सांगतो की एखादी स्पर्धा 32-40 संघ खेळवतात म्हटल्यानंतर तो तेवढा वेळ त्यांच्यासाठी खूप कमी असतो मित्रांनो. आपण जर इथल्या भूमिपुत्रांचं जर स्पर्धा पाहिल्यात ना, तर मोस्टली 8 टीम 10 टीम एवढ्याच टीम खेळतात मित्रांनो. त्यांच्याकडे वेळ असतो, परंतु आपल्याकडे हो क्लास गोलंदाजी आहे. आदर्शचं कौतुक करेन. आणि विकेट पडल्यानंतर धार येते ना गोलंदाजीला मित्रांनो, ती ही अशी आहे. स्वराज यांना चेंडू काय समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. पुन्हा एकदा आदर्श निघतायत. एक चांगले ऍक्शन आहे. हो, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच मिड ऑनला स्टॉप केला जाईल चेंडू. 1 आणि 1च धाबेसाठी. एका धावेने गणित खऱ्या अर्थानं पुढे सरसाना पाहायला मिळतंय, परंतु त्या एका धावेचं मोल आता इथे मात्र काही नाही आहे. इथे टीम भोगवलीला मोठे धावसंख्या गाठायची आहे, त्यासाठी मोठमोठे फटके आवश्यक आहेत. डान्सिंग ग्राउंड. काय सुरे गोलंदाजी यार, अफलातून खरोखरच. शरीर यष्टी पाहिली ना तर कुठेही असं वाटत नाही या दर्जाची गोलंदाजी आदर्श करू शकतो, परंतु अफलातून गोलंदाजी होते टीम डांगरेकर संघासाठी. आदर्श यांच्याकडून धावसंख्येला आकार म्हटलं तर धावसंख्या फक्त 18 धावा आतापर्यंत आहे. अजूनही 35 धावांची गरज आहे. लो फुल टॉस बॅट वरती घेतलाय, फिरकावला क्षेत्ररक्षक. हो, अफलातून झेल. सुपर. कोण आहे
विक्की शेलार यांच्या माध्यमातून अप्रतिम झेलाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. आणि ही गरज आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटला मित्रांनो, ही गरज आहे तुमच्या टीमला, तुमच्या गावाला सातत्यपूर्व चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवायला पाहिजे. फलंदाज आणखीन एक बाद, फलंदाज क्रमांक 6 तंबूंच्या दिशेने परततोय टीम भोगोली 11 संघ पूर्णतः लडखडले पारी आहे. जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे 2.5चा खेळ संपलाय. आतापर्यंत फक्त 3 धावा आतापर्यंत खर्ची घातल्यात 5 चेंडू मध्ये आदर्श आणि एक बहुमूल्य विकेट, मात्र 2 विकेट्स आपल्या नावे केल्यात या षटकामध्ये. नवीन फलंदाज अश्विन हॅट्रिक वीर आहेत. ओ हो हो हो, परंतु बॅटिंगने काय करता येईल का, हा विषय आहे. एंड ऑफ द 4 षटक, 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र लडखडली आहे पारी, फक्त 18 धाब्यांवरती, म्हणजेच 6:35 मित्रांनो, इक्वेशन असेल 6:35. नवीन गोलंदाज अनिकेत सुर्वे, चाचपणी केली जाते कर्णधारांकडून. एक नवीन गोलंदाज वापरला जाईल, कारण 35 धावा निघणं तर मुश्किल आहे. त्यामुळे नवीन गोलंदाजाला आम्ही इथे नक्कीच थोडीशी संधी देऊ आणि येणाऱ्या कधी अडचणीच्या काळामध्ये आमच्याकडे एक एक्स्ट्रा गोलंदाज सुद्धा राहील. ही चाचपणी संघ कर्णधार करत असतो सातत्यानं. सुपर आहे, अतिशय देखणी गोलंदाजी आहे इथे. ब्लॉकवर अतिशय सुरेख सटीक गोलंदाजी, आणि प्रत्येक जण येतोय आपला दमखम दाखवतोय. इथे चांगली तेज तर्रार गोलंदाजी होते. नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहा मित्रांनो, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्या. या सीते मात्र थोडस ढकलून दिलाय. चेंडू मात्र जाईल. पॉइंटला दुसरी धाव घेतली जाते. आवश्यकता नाहीये, माहिती आहे 2 धावेने आमचं काही होणार नाही, तरी पळाली जाते धाव. एक औपचारिकता या मॅच मध्ये म्हणेन, कारण धावा पाहिलं गेलं तर 21 धावफलकावरती लागल्यात. अजूनही 32 धावांचा लो फुल टॉस बॅट वरती आलाय. चेंडू तिथे मिडवान सज्ज आहे. अनावश्यक थ्रो केला जातोय. एकच धाव इथे असेल, म्हणजे कॅल्क्युलेशन कोणत्याही डोक्यामध्ये नाहीये असं वाटतंय दोन्ही फलंदाजांच्या, कारण तुम्हाला एक धाव काढून काही होणार नाहीये. इथे षटकार षटकार आणि षटकारांचीच भाषा बोलावी लागेल, ती सुद्धा आता आवाक्या बाहेर गेले. म्हणजेच एक औपचारिकता, पराभवातला अंतर कमी करणारी फलंदाजी व्हावी हीच अपेक्षा असेल. पराभव अटळ आहे. यास कमी करणारा फटका आलाय. चेंडू लॉंग ऑफ रिजनला सीमारेषा बाहेर, उतुंग षटकार येतोय. खूप लेट आहे, परंतु इथे मात्र थेट आहे म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज होते स्वराज यांच्या बॅट मधून आलाय मोठा प्रहार. टीम बुलाई आंबेकर संघाचे कर्णधार आपण आपल्या स्क्वॉडनीशी सज्ज राहा. लगेचच लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. टॉस फिरकावला. इथे मात्र चेंडू जातोय. नो बॉल पंच सांगतायत. बीमरचा नो आहे. यास हाईट फॅक्टर होता आणि चेंडू डी झोन मध्ये सुद्धा गेलाय लॉंग स्टॉपला. म्हणजे 2 धावा या चेंडूवरती अर्जित होतील. चला टाइमपास नको मित्रांनो, विनंती असेल स्पीडअप ठेवा. प्रत्येकाला आवर्जून सातत्यपूर्व मी यासाठी सांगतोय मित्रांनो, की आपण जर पाहिलं ना तर जी मैदानांची अडचण आहे ना ती खूप आहे मित्रांनो. कारण आपल्या सातारा जिल्ह्यातल्या जवळजवळ 10 टुर्नामेंट नवी मुंबई शहरामध्ये सातत्यपूर्व होत आहेत. म्हणजे आपल्याला मैदाने आणायची कुठून, इथल्या भूमिपुत्राने खेळायचं कुठं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. चेंडू मात्र लॉंग स्टॉपला बायच्या स्वरूपामध्ये एक धाव, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावा, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही सातत्यानं सांगतो की संध्याकाळी जवळजवळ 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आपण आपल्या मॅचेस कंप्लीट करू आणि त्यांना 1-2 तास इथल्या भूमिपुत्रांच्या 40+ खेळण्यासाठी, प्रॅक्टिससाठी तो वेळ देऊ. म्हणजे त्यांचंही आपल्याला सातत्यपूर्व सहकार्य राहील. काय गती आहे. एसटी रक्षक थोडेसे इंजर्ड असल्यासारखे एसटी रक्षक करतायत. गोलंदाज मात्र थोडे नाराज आहेत. 1 धाव कंप्लीट असेल, परंतु या धावेचं मोल नाहीये आता, म्हणून का इथे मात्र एंड ऑफ द यस विन द मॅच. टीम डांगरेकर 11 संघ विन झाली आहे मॅच. खूप खूप अभिनंदन असेल टीम डांगरेकर 11 संघाचं. हार्ड लक बॅड लक टीम भोगवली 11 संघ. मी संदीपजी निकम यांना विनंती करतो, संदीपजी या थोडं समालोचन कक्षाकडे.
संदीपजी निकम आपल्याला विनंती असेल, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या बॉक्सकडे या आपण.